सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेत रस्त्यांसाठी यशस्वी पेरू वाटप आंदोलन। निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी आंदोलकांचे निवेदन पेरू स्वीकारत तहसील कार्यालयांना महाराजस्व अभियान राबवण्याचे परिपत्रक जाहीर केले। जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलकांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयाकडून शिवपाणंद शेत रस्त्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून उच्च न्यायालयाच्या आदेशासह शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घेतली। परंतु प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यास राज्यभर शेत तिथे रस्ता अभियानाची जागृती करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शिवपांदन शेत रस्ता चळवळीच्या माध्यमातून पुढील लढा मंत्रालयावर। शिवपाणंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे म्हणाले, महाराष्ट्रातील एकही शेतकरी शेत रस्त्यापासून वंचित राहणार नाही यासाठी राज्यव्यापी जन आंदोलन उभारून प्रत्यक्ष शेवटच्या शेतकऱ्याला शेत रस्ता मिळवून देण्याची निस्वार्थ लढा देणार। महाराष्ट्र राज्य शिवपांदन शेत रस्ता जिल्हा समन्वयक दादासाहेब जंगले पाटील म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवपाणंद शेत रस्ते चळवळीच्या रूपाने पेरू वाटप आंदोलन करण्यात आले। त्यावेळी माननीय उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना शेत रस्ते खुले करण्यासाठी जाहीर निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व पेरू देत शेतकऱ्यांच्या पेरू आंदोलनाकडे लक्ष वेधण्यात आले। तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात। वाटप पत्रात शेत रस्ता सक्तीचा करावा। शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी। शिवपाणंद शेत रस्त्यांच्या हद्दीतील नंबरी लावून त्यांचे नियोजन सर्वेक्षण करून नंबरी हटवणार यांना दंड सुरू करा। शेत रस्त्या अभावी पडीक राहणाऱ्या शेत जमीन धारकांना विना अट नुकसान भरपाई देण्यात यावी। त्याचबरोबर शिवरस्ते अतिक्रमण असल्यामुळे वाहतूक योग्य नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमध्ये वखरणी, पेरणी मशागत व पेरणी कापणी उत्पादित पीक वाहतूक यासाठी यंत्रसामुग्री, ट्रॅक्टर, ट्रक, ऊसाची ट्रक, बैलगाडी, टेम्पो इत्यादी साधने शेतात नेते येणे अवघड होत चालली आहे। शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदाराकडे शेती रस्त्यांसाठी विनंती अर्ज दाखल केले आहेत, परंतु तहसीलदार कोणत्याही प्रकारचे निर्णय देत नाही। महसूल अधिनियम 1966च्या 143व्या कलम नुसार तहसीलदारांनी रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, परंतु तरीही संबंधित तालुक्याच्या तहसीलदार शिवपाणंद शेत रस्त्यांच्या हद्द निश्चित करून शेत रस्ते खुले करत नाहीत। म्हणून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती करत जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयावर 27 सप्टेंबर रोजी पेरू वाटप आंदोलन केले। शेत व शिवपाणंद रस्त्यांच्या समस्या निवारण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विशेषतः कन्नड, वैजापूर, शिल्लोड, खुलताबाद, पैठण, गाणगापूर, शेगाव आदी तालुक्यातील शेतकरी या रस्त्यांच्या पेरू आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपांदन रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तरुण बत्तासे, चंदन बेडवाळ, असुद्दीन काझी, रवींद्र बापू सानप, सचिन शेळके, राजभाऊ राजपूत, शंकर बेडवाल, अहमद शेख, जगन्नाथ कनसे, शहाबाद पठाण, सुखदेव कदम, दादा राऊत, अजित चव्हाण, प्रभाकर गायकवाड आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।